समुद्रकिनारी असलेल्या गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा या मार्गे समुद्रातून प्रवास करणारी नीलकमल या खासगी बोटला आज दुपारी 3:45च्या सुमारास एका स्पीड बोटने अचानकपणे जोरदार धडक दिल्याने प्रवाशी बोटीत पाणी शिरून नीलकमल ही खासगी बोट समुद्रात बुडाली। या बोटीत एकूण 110 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे। या बोटीत प्रवास करणाऱ्या 110 प्रवाशांपैकी 108 प्रवाशांची हेलिकॉप्टरने तसेच नौदल, कोस्ट गार्ड आणि स्थानिक बोटीच्या मदतीने वाचविण्यात यश आले असून या अपघातात 2 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे। भारत सरकारच्या संरक्षण विभागाच्या नेव्ही स्पीड बोटीवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समजते। रायगड प्रतिनिधी न्यूजसाठी विठ्ठल ममताबादे, उरण।